पावन झालेल्या पन्हाळाभूमी आज मला विषय मिळतोय भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047 भवितव्य आणि आव्हान. कल्पना करा, आज सकाळी तुम्ही उठलात आणि देशभरात एकही दिवा प्रज्वलित झाला नाही. मोबाईल बंद, कम्प्युटर्स बंद, इंटरनेट नाही, वाहतूक सेवा सुद्धा बंद. मग काय होईल? एका क्षणात भारताची गती थांबून जाईल. हे सांगण्याचा उद्देश, हे सांगण्याचा बोध इतकाच की ऊर्जा ही केवळ वीज नाही, ऊर्जा ही केवळ वीज नाही तर ती भारताच्या विकासाचा आधार आहे. कोणत्याही देशाचा विकास, कोणत्याही देशाची ताकद ही त्या देशातील शस्त्र सामर्थ्यावर अवलंबून असते, तर ही त्या देशातील या ऊर्जा सामर्थ्यावर अवलंबून असते बरं का. म्हणूनच आपल्या सर्वांच्या स्वप्नातला डिजिटल भारत बनवण्याचा पाया सुद्धा ऊर्जाच आहे बरं का. ऊर्जाच आहे. आपल्या भारतात वीज आज अनेक प्रकारे बनवली जाते, जसे की कोळसा, अणुऊर्जा, जलऊर्जा, वायू ऊर्जा, सौर ऊर्जा यांसारख्या अनेक गोष्टींपासून आज वीज निर्मिती केली जाते. परंतु त्यापासून तापमान वाढ, दुष्काळ, महापूर यांसारख्या अनेक आव्हानांना आपल्याला सामोरे जावे लागते. म्हणूनच भारत आता स्वच्छ ऊर्जा निर्मितीकडे आपली वाटचाल करत आहे. आता आपण 2047च्या त्या दिवसांचा आढावा घेऊया. घराघरावर सोलर पॅनल दिसतील, प्रत्येक गाव स्मार्ट ऊर्जा गाव म्हणून ओळखले जाईल आणि रस्त्यावर इलेक्ट्रिक वाहने धावतील आणि प्रत्येक नागरिक हा फक्त वीज वापरणारच नाही तर वीज विकणारा आणि वीज निर्माण करून वीज विकणारा वीज उत्पादक बनेल आणि यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळतील. परंतु प्रत्येक मोठ्या स्वप्नांमागे मोठी आव्हाने ही असतातच. आज आपण नवी दहावी शिकणारी मुले भविष्यात 2047 मध्ये 25-30 वर्षाची तरुण आणि तरुण म्हणजे विकसित भारताची जबाबदारी आपल्या खांद्यावर पडेल. आणि तर त्या आपल्यासमोर असणाऱ्या 3 मोठे आव्हान म्हणजे जीवाश्म इंधन. भविष्यात जीवाश्म इंधनाचा साठा कमी होत चालला आहे. दुसरे म्हणजे लोकसंख्या वाढ होत असल्यामुळे आज ऊर्जेची गरज अतोनात भासत आहे. आज ऊर्जा लोकांना फार गरज पडत आहे. आणि तिसरे मोठे आव्हान म्हणजे हवामान बदल झाल्यामुळे भविष्यात आपल्याला अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागणार आहे, जसे की दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी यांसारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींना आपल्याला तोंड द्यावे लागणार आहे. आणि त्याचप्रमाणे या सर्व आव्हानांना सामोरे जात असताना आपल्याला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सक्षम नागरिक घडवणे. आजची विद्यार्थी पिढी हे उद्याचे वैज्ञानिक आहे. पर्यावरणाची बचत, पर्यावरणाचे संवर्धन आणि ऊर्जेचा योग्य तो वापर या सर्व गोष्टी आजपासूनच आपण सर्वांनी आपल्या अंगी लावून घेतल्या पाहिजे. कारण की भविष्य आपल्याला मिळत नसते तर ते आपण स्वतः तयार करायचं असते. आणि म्हणूनच आपण ऊर्जा बचत केली पाहिजे. आणि आजची ऊर्जा बचत ही भविष्यातील भारताच्यासाठी सर्वात मोठी गुंतवणूक ठरेल. आजचा ऊर्जा जागरूक विद्यार्थी उद्याच्या 2047च्या विकसित भारताचा खरा शिल्पकार ठरेल. आणि म्हणूनच आज तुम्ही आम्ही सगळे बालवैज्ञानिक आज आपण ऊर्जा बचतीचा संकल्प करूया आणि देशाच्या विकासात आपले मोलाचे योगदान देऊया. जाता एवढेच म्हणेन की विकसित भारत 2047 हे केवळ स्वप्न नाही. विकसित भारत 2047 हे केवळ एक स्वप्न नाही तर ते तुम्हा आम्हा बालवैज्ञानिकांच्या स्वप्नातून साकार होणारे एक ध्येय आहे. ते तुम्हा आम्हा सर्व बालवैज्ञानिकांच्या स्वप्नातून साकार होणारे एक ध्येय आहे. म्हणूनच आजची जिज्ञासा आजचा अभ्यास आणि आजच्या ऊर्जा बचत ही भविष्यात भारताला ऊर्जा महासत्ताक बनवेल. म्हणूनच 2047चा भारत ऊर्जा महासत्ताक भारत, 2047चा भारत ऊर्जा महासत्ताक भारत. धन्यवाद. अणुऊर्जा प्रकल्पामध्ये कशापासून वीज निर्माण केली जाते? युरेनियम आणि थोरियम. मग अणुऊर्जा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात कुठं आहे? मुंबई अप्सरामध्ये. महाराष्ट्रात वीज निर्मिती करणाऱ्या शासकीय संस्थेचं नाव काय माहिती आहे? नाही. चला ठीक.